तर मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसंदर्भात ही भेट घेतली। 45 वर्षांपासून अनेक लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात असं देशपांडेंनी म्हटलंय। वांद्र्यात राहणाऱ्यांना तिथेच घर देणार असं आश्वासन शिंदेंनी दिलेलं आहे असं देखील देशपांडेंनी म्हटलं। मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली। 45 वर्षीय लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत। तर आता तिथे जेव्हा डेव्हलपमेंट होते त्यावेळेला ह्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या रहिवाशांना तिथेच घर मिळावं ही आमची प्रमुख मागणी होती आणि ती आम्ही शिंदे साहेबांसमोर ठेवली आणि त्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हाला कुठेही दुसरीकडे तुम्ही जाणार नाही, तुम्हाला आहे तिथेच आणि तुमच्या मालकी हक्काचं घर देऊ या पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्याच्या बाबतीतही अनेक चर्चा होती। मी नाराज नाहीये आणि मी लोकांची कामं घेऊन गेलेलो आहे तिथे। 2029 ला काय होईल हे आजच सांगता येणार नाही असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवारांनी सूचक वक्तव्य केलं। सगळ्याच पक्षांना वाटतं की बारामतीचं प्रतिनिधित्व करावं असं देखील योगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे। आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात नाही पण अख्ख्या देशात त्यांनी एक नवीन रेकॉर्ड तिथं केला आहे। 2029 ला हीच परिस्थिती। तर 29 ला काय होईल आज सांगता येत नाही, पण एक अजितदादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी बाहेर जाऊन एवढं मतदान केलेलं आहे। दादांनी बारामतीकरांसाठी खूप केलेलं। इथं 35-40 वर्ष ते लोकप्रतिनिधी म्हणून इथं काम करत होते। साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा इथं तयार झाले। चांगल्या पद्धतीने त्यांनी साहेबांचं काम पुढे नेलं आणि त्याच्यामुळेच बारामतीकरांना वाटलं की एक श्रद्धांजली म्हणून आपण हे मतदान दादांसाठी करावं। तर एकनाथ खडसेंनी संघर्ष करत भाजप वाढवला असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। वडिलांनी रात्रंदिवस दौरे केले, रस्त्यावर मुरमुरे खाऊन दिवस काढले असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आढावा बैठकीमध्ये रोहिणी खडसेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। आम्ही त्या पक्षाच्या संघर्षाच्या काळात आम्ही स्वतः होतो। माझ्या वडिलांनी त्यावेळेस मुरमुरे खातो ना आपण ते खाऊन दिवस घालवले। जेवायला मिळायचं नाही, जेव्हा गावांमध्ये जायचं ना तेव्हा लोक दगडं मारायचे। अशा परिस्थितीत संघर्ष करत करत पक्ष वाढवला आणि संघर्ष करत करत आज जी सत्ता ती लोक उपभोगतायत ना, हे अशा अनेक त्या काळाच्या त्या पक्षातल्या नेत्यांनी केलेल्या संघर्षाचं फलित आहे। आपल्याकडे तर सगळंच आहे। जळगावमधून जळगावच्या 40 गावांमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण समोर आलं। आरोपी यश जैनच्या मोबाईलमध्ये आणखीन काही तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो आढळल्याची माहिती आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी ही माहिती दिली आहे। पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे। तर 12वीच्या निकालामध्ये किमयाची मोठी किमया पाहायला मिळालेली आहे। जगदंबा सायन्स कॉलेजच्या किमया वातिलेनं 600 पैकी 600 गुण मिळवले। 100% गुण मिळवत किमयानं महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलेला आहे। होते पण एवढे चांगले भेटेल हे नव्हतं माहिती। असं स्टडी रुटीन नव्हतं, पण जितका वेळ मॅक्सिमम होत असेल जोपर्यंत मी उठल्याबरोबर अभ्यासाला बसून जायचं आणि जोपर्यंत असं म्हणजे मी पूर्ण एक्झॉस्ट नाही होऊन जात तोपर्यंत अभ्यास करणं। पुढची वाटचाल कशी असणार आहे? मला इंजिनिअरिंग करायचं आणि त्यात स्टार्टअप नाही तर कॉर्पोरेट जॉब। मला रिसर्च मध्ये नाही जायचं, पण मला जॉब करायला आणि स्टार्टअप करायला आवडेल। तर नितेश राणेंविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी FIR नोंदवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मालवणी येथील घटनेसंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे।